नमस्कार, मी जीवन बोरसे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन. धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री श्रीकांत दिवरे सर यांनी आम्हाला वेळोवेळी आदेशित केलेले होते की पोस्टे हद्दीत घडणारे गुन्हे हे तात्काळ लवकरात लवकर उघडकीस आणावे व लोकांचा मुद्देमाल त्यांना परत करावा. या अनुषंगाने कारवाई करण्यासाठी आम्हाला आदेश दिले होते. त्या अनुषंगाने आम्ही तपास पथकाला वेळोवेळी सूचना दिलेल्या होत्या. त्या अनुषंगाने दिनांक 26/2/2025च्या रात्री चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन हद्दीतील विकास बन्सीलाल पाटील यांचं दुकान अज्ञात चोरट्याने मागच्या दरवाजाकडून तोडलेलं होतं व त्यांच्या दुकानातून 50,000 रुपये रोख रक्कम, एक मोबाईल व एक पाकिट, त्यात आधार कार्ड असं मुद्देमाल चोरून नेलेला होता. त्या अनुषंगाने माझ्या DB पथकाने तात्काळ तपास सुरू केला आणि CCTV, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे त्यांना माहिती मिळाली की सदरचा गुन्हा हा जावीद अब्दुल रहमान खान व 29 वर्ष, राहणार मिसबा मशीदजवळ, अंबिकानगर, धुळे याने केला आहे. त्या अनुषंगाने लागलीच त्यांनी सापळा रचला, त्याचा ठाव ठिकाणा शोधून काढला आणि त्याला दाखल गुन्ह्यात अटक केली. त्याला मान्य न्यायालयासमोर हजर केले असता 3 दिवसाची पोलीस कस्टडी दिलेली आहे आणि सदर कस्टडीत त्यांनी चोरलेल्या मुद्देमालापैकी 46,500 रुपये रोख रक्कम, एक 5,000 रुपये किमतीचा मोटोरोला कंपनीचा मोबाईल आणि 100 रुपये किमतीचे एक पाकिट, ज्यामध्ये फिर्यादीचा आधार कार्ड असा मुद्देमाल काढून दिलेला आहे. दाखल गुन्ह्याचा तपास हा पोलीस कॉन्स्टेबल पाथरवट करीत आहे. सदरची कामगिरी ही माननीय पोलीस अधीक्षक श्री श्रीकांत दिवरे सो, माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री किशोर काळे सर, माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी धुळे शहर राजकुमार उपासे सर यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनने केलेली आहे.